12 मजूर एक काम 20 दिवसात करतात. तेच काम 16 दिवसात करण्यास किती मजूर लागतील असा प्रश्न व्यस्त चलनावर आधारित आपल्याला विचारला. व्यस्त चलनावरील उदाहरण साधारणतः x1 गुणिला y1 बराबर x2 गुणिला y2. पुस्तकामध्ये कुठं कुठं तुम्हाला m1 d1 बराबर m2 d2 हे सूत्र पाहावयास मिळत असेल. बघा आता व्यस्त चलनामध्ये दोन राशी असतात. एक राशी कमी झाली तर त्याच प्रमाणात दुसरी राशी वाढते. दुसरी राशी वाढली तर त्याच प्रमाणात पहिली राशी कमी होते. हे व्यस्त चलन. कामावर मजूर जास्त, काम कमी दिवसात होणार. कामावर मजूर कमी, कामाला जास्त दिवस लागणार. एक राशी कमी, दुसरी राशी जास्त. दुसरी राशी जास्त, पहिली राशी कमी. हा विरोधाभास या व्यस्त चलनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 12 मजूर म्हणजे इथं हा x1 हा y1 बरं का, हा y2. तर किती मजूर लागतील इथं दुसऱ्या राशीतील अर्थात x2 काढायचा. म्हणजे काय लिहायचं इथं असं 12 गुणिला 20 x1 गुणिला y1 बराबर x2 गुणिला y2. दुसऱ्या राशीतील x2 काढायचा सर. हा x2 असाच गुणिला इथं 16 y2 आहे दुसऱ्या राशीतला. 12 गुणिला 20 कडे येताना हे 16 मायबापांनो भागीला जातात. हा दुसऱ्या राशीतील x. हा भाग द्या. बघा 4 त्रि 12 4 चूक 16 आणि 4 पंच 20. 3 आणि 5 उरलेत. यांचा गुणाकार म्हणजे हा दुसऱ्या राशीतील x. हा गुणाकार म्हणजे 15. हा दुसऱ्या राशीतील x म्हणजे 16 दिवसात ते काम आटोपायचं असेल किंवा 16 दिवसात ते काम करण्यास 15 मजूर लागतील. हे उत्तर पर्याय क्रमांक C मध्ये दर्शवलेलं आहे.